मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ इफेक्टिव्हली युटिलायझिंग रिसोर्सेस. ओके, आता हे कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट मध्ये आपण हे सगळे कन्सेप्ट बघितले, जिथे की आपण लोकांकडून वर्क करून घेतो. इट इज अन आर्ट ऑफ गेटिंग वर्क डन थ्रू पीपल. नंतर याच्यामध्ये ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे बिकॉज ऑफ मॅनेजमेंट आपण सगळ्या रिसोर्सेसचं काय करतो, पुरेपूर वापर करून घेतो, ऑप्टिमम युटिलायझेशन करून घेतो. ओके, अँड इज सायन्स बिकॉज इन दिस वी आर युजिंग टेक्निक्स अँड मेजरमेंट्स अँड डिटर्मिनेशन्स. ओके, नंतरचा पॉइंट आहे डेफिनेशन्स ऑफ मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटला आपण एकाच डेफिनेशन मध्ये सेट करू शकत नाही किंवा एकाच डेफिनेशन मध्ये बसवू शकत नाही. मॅनेजमेंट हे खूप मोठं आहे. प्रत्येकानं आता जे कोणी पण काय म्हणू शकतो, सायंटिस्ट असतील किंवा जे कोणी एक्सपर्ट असतील, त्यांच्या काही डेफिनेशन्स आहेत. तर त्या डेफिनेशन्स बघू. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या फर्स्ट पॉइंट वर कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट वरती हे तिन्ही एमसीक्यू वरती येऊ शकतात, म्हणजे एमसीक्यू ला तुम्हाला पडू शकतात. ओके, हा एक ऑप्शन असेल आणि अदर 3 ऑप्शन असतील, तर तुम्हाला हा ऑप्शन चूज करायचा. मॅनेजमेंट इज अ ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस हा एक ऑप्शन असेल, अँड अदर रॉंग ऑप्शन असतील, किंवा मग हे 3 ऑप्शन असतील. मग तुम्हाला काय करायचंय, ऑल ऑफ द अबव म्हणायचे. म्हणजे कळतंय ना, लक्षात येतंय ना, एमसीक्यू ला हे येऊ शकतं. आता डेफिनेशन्स ऑफ मॅनेजमेंट बघूयात आपण. काही एक्सपर्ट्सनी डेफिनेशन्स मांडलेल्या आहेत, त्या आपण डेफिनेशन्स बघूयात. फर्स्ट डेफिनेशन आहे मेरी पार्कर फॉलेटनं फर्स्ट डेफिनेशन सांगितले. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. मॅनेजमेंट काय आहे? मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग वर्क डन थ्रू द पीपल्स. मेरी पार्कर फॉलेट काय म्हणतोय, मॅनेजमेंट काय आहे तर लोकांकडून काम करून घेण्याची कला आहे, असं मेरी पार्कर फॉलेटला वाटते. म्हणून त्यानं काय मांडले हे डेफिनेशन मध्ये, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. लोकांकडून काम करून घेण्याच्या किंवा लोकांकडून वर्क डन करून घेण्याचे मॅनेजमेंट काय तर कला आहे. ओके, लक्षात येत आहे सगळ्यांच्या? त्या डेफिनेशन्स तुम्हाला अशा पडू शकतात एमसीक्यू ला, आणि त्या कोणत्या सायंटिस्टनं दिलं किंवा कोणत्या एक्सपर्ट्सनं दिलं त्याची नावं पण पडू शकतात. ओके, तर हे तुम्हाला एक 10 डेफिनेशन्स आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित बघायचे. ओके, तर मेरी पार्कर फॉलेट काय म्हणलाय, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. आता नेक्स्ट एक्सपर्ट आहे जॉर्ज आर टेरी. नेक्स्ट एक्सपर्ट कोण आहे? जॉर्ज आर टेरी. तर जॉर्ज टेरी काय म्हणतोय, मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ कन्सिस्टिंग ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ऍक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग, परफॉर्म टू डिटरमाइन अँड अकम्प्लिश द ऑब्जेक्टिव्ह बाय द यूज ऑफ पीपल अँड रिसोर्सेस. ओके, जॉर्ज टेरी काय म्हणतोय, मॅनेजमेंट एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग म्हणजे जे आपण प्लॅन करतो, ऑर्गनायझिंग आहे, ऑर्गनायझेशन मध्ये होतं ते, ऍक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग म्हणजे ऍक्च्युएटिंग म्हणजे काय तर वर्कला स्टार्ट करणे. ओके, आणि कंट्रोलिंग जे काही वर्क चालू आहे त्याच्यावरती कंट्रोलिंग. मॅनेजमेंट काय तर प्रोसेस ऑफ कन्सिस्टिंग प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ऍक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग. जे रेड मार्क्स मध्ये दिसते बघा, रेड ह्याच्यामध्ये दिसते, ते एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर काय म्हणतोय जॉर्ज आर टेरी, मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ कन्सिस्टिंग प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ऍक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग, परफॉर्म टू डिटरमाइन. कशासाठी ही प्रोसेस आपल्याला परफॉर्म करायची? तर ऑर्गनायझेशनचे जे गोल आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते आपण लोक म्हणजे कोण असतील? एम्प्लॉईज असतील. एम्प्लॉईज आणि रिसोर्सेसच्या मदतीने काय करून घेतोय आपण? कम्प्लीट करून घेतोय. ओके, लक्षात येते का? अधून मधून अनम्यूट करून बोलत चला, लक्षात येते का नाही सांगत चला मला. ओके, जॉर्ज आर टेरी काय म्हणतोय, तर मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ कन्सिस्टिंग प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ओके, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग,
actuating and controlling. Okay, management is a process of consisting planning, organizing, actuating and controlling. कशासाठी ही प्रोसेस आपण फॉलो करतो, कशासाठी परफॉर्म करतो, टू अचीव द म्हणजे जे काही आपण गोल्स डिटरमाइन केलेत किंवा जे काही आपण गोल्स सेट केलेत ते अचीव करण्यासाठी काय करतोय आपण, ही प्रोसेस फॉलो करतोय. आणि हे कुणाकडून आपल्याला अचीव करून घ्यायचे तर लोकांकडून म्हणजे लोक कोण असणार आहेत तिथं, एम्प्लॉई असणार आहेत आणि रिसोर्सेस. ओके, नेक्स्ट आता मेरी पार्कर फॉलेटची डेफिनेशन झाली, जॉर्ज आर टेरीची डेफिनेशन झाली. आता नेक्स्ट डेफिनेशन, नेक्स्ट एक्सपर्टची डेफिनेशन बघा, राल्फ सी डेव्हिस. नेक्स्ट राल्फ सी डेव्हिस. आता हा काय म्हणतोय, मॅनेजमेंट इज द फंक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह लिडरशिप एनिवेअर. आता ह्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून काय मॅनेजमेंट म्हणजे, तर मॅनेजमेंट हे एक फंक्शन आहे जिथे की लिडरशिप आपण कुठेही एक्झिक्यूट करू शकतो. लिडरशिप म्हणजे काय, तर एखाद्याचा लीडर होणे, एखाद्या काय म्हणतो आपण, एखादा प्लॅन असेल तर तो लिडरशिप करून कम्प्लीट करून घेणं, म्हणजे एखादं काय म्हणू शकतो आपण इथं, कोण सांगेल? कोण सांगते? एखादा वर्क असेल किंवा एखादा टास्क असेल तर त्याच्यामध्ये आपण लिडरशिप, मॅनेजमेंट काय तर फंक्शन ऑफ म्हणजे एक्झिक्युटिव्ह द लिडरशिप. लक्षात येत आहे का? लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? यस मॅम. ओके, अस्मिता, ज्यावेळेस काही नाही लक्षात आलं तर मला तिथंच सांगा तुम्ही. ओके, तर राल्फ सी डेव्हिसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न मॅनेजमेंटची काय डेफिनेशन आहे, मॅनेजमेंट इज द फंक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह लिडरशिप एनिवेअर. एक्झिक्युटिव्ह लिडरशिप एनिवेअर म्हणजे काय, आपण कोणत्याही ठिकाणी मॅनेजमेंट मुळे काय करू शकतो, लिडरशिप घेऊ शकतो. लिडरशिप म्हणजे काय, तर एखाद्या टास्कचा मोरके घेऊन ते आपण टास्क कम्प्लीट करू शकतो. ओके, नंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे डोनाल्ड जे क्लॉ. ओके, डोनाल्ड जे क्लॉ काय म्हणतोय बघा, मॅनेजमेंट इज द आर्ट अँड सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग अँड लिडरशिप. आता यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, डोनाल्ड जे कॉफच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून काय तर मॅनेजमेंट म्हणजे कला पण आहे आणि टेक्नॉलॉजी पण आहे, जिथे की आपण काय करतो, डिसिजन मेकिंग आणि लिडरशिप घेऊ शकतो. ओके, म्हणजे एकतर डिसिजन आणि लिडरशिप घेण्याची काय तर ही कला आहे. मॅनेजमेंट इज द आर्ट अँड सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग अँड लिडरशिप. ओके, मॅनेजमेंट इज द आर्ट अँड सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग लिडरशिप. ओके, 4 लोकांचे डेफिनेशन आपण बघितलेत, मेरी पार्कर फॉलेट, जॉर्ज आर टेरी. ओके, मेरी पार्कर फॉलेट, जॉर्ज आर टेरी, राल्फ सी डेव्हिस, डोनाल्ड जे कफ. MCQ ला तुम्हाला ह्या लोकांच्या डेफिनेशन मधले असे पॉइंट्स विचारू शकतात की मेरी पार्कर फॉलेट सेज, हे येऊ शकतो तुम्हाला डेफिनेशनला. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आहे जोसेफ एल मॅसी. ओके, जोसेफ एल मॅसी काय म्हणतोय बघा, मॅनेजमेंट इज द प्रोसेस बाय विच कॉर्पोरेटिव्ह ग्रुप डायरेक्ट्स ऍक्शन टुवर्ड्स कॉमन गोल. तर हे कॉर्पोरेटिव्ह जो ग्रुप आहे, कॉर्पोरेटिव्ह ग्रुप म्हणजे काय, एखादी कंपनी असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल किंवा इन्स्टिट्यूट असेल तर तिथं काय तर ते कॉर्पोरेटिव्ह ग्रुप आहे. ओके, म्हणजे एका ऑर्गनायझेशनच्या अंडर सगळे काय करत असतात, वर्क करत असतात. तर ह्या सायंटिस्टच्या मते काय आहे तर मॅनेजमेंट इज अ प्रोसेस बाय विच कॉर्पोरेटिव्ह ग्रुप, म्हणजे जे काही कंपनीतले एम्प्लॉई असतील किंवा जे काही म्हणजे जे कोणी एम्प्लॉई असतील, काय म्हणू शकतो, ऑर्गनायझेशनच्या अंडर जे वर्क करत असतील. ओके,
म्हणजे ऍक्च्युअल वर्ड जे ऑर्गनायझेशनच्या अंडर वर्क करतात म्हणजेच काय तर कॉर्पोरेटिव्ह ग्रुप. ओके, तर त्याला काय करतंय मॅनेजमेंट, डायरेक्ट ऍक्शन टुवर्ड्स अ कॉमन गोल. म्हणजे मॅनेजमेंट मुळे काय होतंय तर कॉर्पोरेटिव्ह ग्रुप काय होतोय, एक कॉमन गोल अचीव करण्याकडे डिरेक्ट होतोय. ओके, बघा जोसेफ एल मॅसी काय म्हणतोय, मॅनेजमेंट इज द प्रोसेस बाय विच अ कॉर्पोरेटिव्ह ग्रुप डिरेक्ट्स ऍक्शन्स टुवर्ड्स अ कॉमन गोल. नेक्स्ट आहे FW टेलर. ही खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे आणि खूप वेळा MCQ ला पण पडलेली आहे. FW टेलर काय म्हणतोय तर मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ नोविंग दॅट सॉरी management is the art of knowing what you want to do and then seeing that it is done in the best and cheapest way. आता FW टेलरला काय म्हणायचंय, मॅनेजमेंट काय तर आर्ट, एक कला आहे की आपल्याला काय करायचंय नेमकं, किंवा आपण एखादं प्लॅनिंग करतो. समजा आपल्या घराचंच प्लॅनिंग केलं, आपण एखादं सॉफ्टवेअर घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण घराचं 3D वगैरे काढला आणि तेच घर आपण परत बघतोय अस्तित्वात. तर हे काय तर FW टेलरच्या मते काय तर मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ नोविंग व्हॉट यू वॉन्ट टू डू. म्हणजे आपल्याला काय पाहिजे ऍक्च्युअल मध्ये, काय इमॅजिन करतोय आपण आणि तेच नंतर आपल्याला झालेलं दिसणार आहे. ओके, तेच नंतर आपल्याला कम्प्लीट झालेलं दिसणार आहे. जे काय आपण विचार मनात आणले ते आपण, किंवा जे प्लॅनिंग आपण केले ते कम्प्लीट झालेलं दिसणं म्हणजेच काय तर मॅनेजमेंट आहे. ओके, इन अ बेस्ट अँड चीपेस्ट वे, हे विसरायचं नाहीये, बेस्ट अँड चीपेस्ट वे. तर FW टेलर काय म्हणतोय, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ नोविंग व्हॉट यू वॉन्ट टू डू अँड देन सीइंग दॅट इट इज टू बी डन. आपल्याला काय पाहिजे आणि ते कम्प्लीट झालेलं नंतर आपल्याला दिसतंय इन अ बेस्ट अँड चीपेस्ट वे, म्हणजेच काय तर मॅनेजमेंट आहे. FW टेलरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न त्याची ही डेफिनेशन आहे. जे काय आपण जे काय आपल्याला माहितीये किंवा आपल्याला जे काय आपण मनामध्ये धरतोय किंवा प्लॅनिंग करतोय तेच आपल्याला नंतर ऍक्च्युअल मध्ये झालेलं दिसणार आहे. त्यालाच काय म्हणतोय FW टेलर तर मॅनेजमेंट म्हणतोय. ओके, नेक्स्ट डेफिनेशन जॉन F. मी. ओके, जॉन F. मी काय म्हणतोय बघा, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ सिक्युरिंग मॅक्झिमम रिझल्ट्स विथ मिनिमम एफर्ट्स. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ सिक्युरिंग मॅक्झिमम रिझल्ट्स, काय म्हणते बघा, मॅक्झिमम रिझल्ट्स विथ मिनिमम एफर्ट्स. ओके, सो as to secure maximum prosperity for employer and employee and give the public the best possible services. आता जॉन F. मीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून काय आहे तर मॅनेजमेंट एक अशी कला आहे की जिथं आपण मॅक्स रिझल्ट काढतोय आणि मिनिमम एफर्ट्स देतोय. ओके, मॅक्स रिझल्ट काढतोय आणि मिनिमम एफर्ट घेतोय, किंवा मॅक्स प्रोडक्शन करतोय आणि मिनिमम एफर्ट मध्ये ते करतोय. ओके, आणि त्याच्यामुळे काय एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर मध्ये एक सिक्युअर प्रॉस्पेरिटी राहते आणि पब्लिकला आपण बेस्ट सर्व्हिस देऊ शकतो, किंवा काय म्हणू शकतो, एखादं प्रोडक्ट आहे ते आपण बेस्ट सर्वाइव्ह करू शकतो पब्लिकला. तर जॉन F. मी च्या पॉइंट ऑफ व्ह्यू न काय ही त्यांची डेफिनेशन आहे. ओके, तर मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ सिक्युरिंग मॅक्झिमम रिझल्ट्स अँड मिनिमम एफर्ट्स सो as to secure maximum prosperity for employer and employee and give the public the best possible services. म्हणजे मिनिमम म्हणजे मिनिमम इफर्ट्स मध्ये मॅक्झिमम रिझल्ट काढायचे आपल्याला, म्हणजे मॅक्झिमम आपल्याला रिझल्ट दिसले पाहिजेत प्रोडक्शन मध्ये, किंवा जे काही कंपनीची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे त्याच्यामध्ये, किंवा टर्नओव्हर जो असेल त्याच्यामध्ये,
आपल्याला काय दिसायला पाहिजे तर मिनिमम एफर्ट्स पाहिजेत आणि मॅक्झिमम रिझल्ट पाहिजेत असं जॉन एफ मी म्हणतोय. आणि ते कशामुळे पॉसिबल आहे तर मॅनेजमेंट मुळे पॉसिबल आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? ओके, डेफिनेशन्स मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? फास्ट बोला. डेफिनेशन्स मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज विचारा. एनी प्रॉब्लेम इन द डेफिनेशन्स? या सगळ्या डेफिनेशन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जे हायलाइट केलेले पॉइंट्स आहेत ते तुम्हाला एमसीक्यू ला पडू शकतात. हॅलो मॅम. हा बोला. मॅम ते 6 नंबरची डेफिनेशन आहे ना FW टेलरची. हा हा, ह्याच्यामध्ये त्यांनी मॅनेजमेंट एक चीपेस्ट वे म्हटलं, पण मॅम फील्ड वाईज मॅनेजमेंट वेगवेगळे असतात ना, मग चीपेस्ट वे हा, मग मध्ये त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न ही डेफिनेशन आहे ना. म्हणजे आता बघा, इथं मॅनेजमेंटची अशी एक डेफिनेशन नाही. आता समजा आपण हायड्रॉलिक सब्जेक्ट घेतला तर हायड्रॉलिकची अशी एक स्पेसिफिक डेफिनेशन आहे, तर तशी मॅनेजमेंटची एकच डेफिनेशन नाही. प्रत्येक मॅनेजमेंट काय तर युनिव्हर्सल आहे. मग प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न काय केले, प्रत्येकानं मॅनेजमेंटला डिफरंट डेफिनेशन प्रोव्हाइड केले, किंवा त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न त्यांना काय वाटतंय मॅनेजमेंटची डेफिनेशन, असं त्यांनी डेफिनेशन सांगितले. मग मेरी पार्कर फॉलेटची वेगळी, जॉर्ज आर टेरीची वेगळी, राल्फ सी डेव्हिसची वेगळी, डोनाल्ड कफची वेगळी आणि जोसेफ एल मॅसीची वेगळी आणि FW टेलर. ही इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन, म्हणजे ही बऱ्याचदा पडली. इथं काय म्हणलंय FW टेलर ना, तर मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ नोविंग व्हॉट यू वॉन्ट टू डू. म्हणजे आपल्याला जाणून घ्यायचंय, आपल्याला काय करायचंय, ते आपल्याला काय करायचंय जाणून घ्यायचंय आणि नंतरच ते झालेलं दिसणार आहे. समजा मला एखादा रोड कन्स्ट्रक्ट करायचंय, ओके, तर काय करायचंय ते हे पण आर्टच आहे ना. मला काय करायचंय हे सुद्धा मला कळायला पाहिजे आणि तेच नंतर ऍक्च्युअल मध्ये झालेलं दिसतंय. ओके, ऍक्च्युअल मध्ये कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे, बेस्ट आणि चीपेस्ट वे मध्ये. चीपेस्ट म्हणजे त्याचे कॉस्ट वगैरे असेल, मग हे काय बेस्ट आणि चीपेस्ट वे मध्ये मला झालेलं असायला पाहिजे. मग हे त्यांना सांगायचं FW टेलरला. ओके, कळालं आकांक्षा? हा, येस मॅम. ओके, प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न, प्रत्येक एक्सपर्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न त्यांच्या सेपरेट वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. अदर्स काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज विचारा. डेफिनेशन्स ऑफ मॅनेजमेंट मध्ये अजून एकदा रिपीट करायचंय का? हर्षाली बाबर. समजलंय, नको रिपीट करा. अस्मिता. नो प्रॉब्लेम मॅम. अदर स्टुडंट्स? शिंदे ज्ञानेश्वरी. नो मॅम. स्नेहल थोरात. समजलंय का? येस मॅम. स्नेहल थोरात. नंदन भोसले. येस मॅम. प्रेझेंट. नंदन भोसले प्रेझेंट आहेत का लेक्चरला? येस मॅम. समजलं का नंदन? येस ऑर नो? येस. वरदराज कदम.